विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आता कामाला लागलेत। महायुती असो किंवा मविया, सर्व पक्षांनी बैठकांचा सपाटा लावलाय। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। दरम्यान अमित शहांच्या उपस्थितीत तिन्ही पक्षांची जागा वाटपावर चर्चा झाली आहे। महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येणार असा विश्वास आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे। हसन मुश्रीफ आहेत, जे अजित पवार गटाचे मुख्य नेते आहेत। खरं तर आपण बघितलं आता निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत विधानसभेच्या। महायुतीची कशा पद्धतीने तयारी सुरू झाली आहे संपूर्ण राज्यामध्ये? आपल्याला बघितलं असेल की अनेक वेळा तिन्ही नेते आणि अमित साहेबांच्या बसलेले आहेत आणि जवळजवळ वाटाघाटी पूर्ण होत आलेल्या आहेत। घटस्थापनेनंतर पहिली यादी जवळजवळ जाहीर करायचं ठरलेलं आहे आणि म्हणजे जो जागेंचा आहे तो वाद काय फारसा राहिलेला नाही, तो लवकरात लवकर संपुष्टात येईल आणि अनेक दिवसापासून जे इच्छुक आहेत ते आता कामाला लागलेले आहेत। पश्चिम महाराष्ट्रामध्ये सतेज पाटील नुकतेच म्हटले की हा जवळपास 57 पैकी 45+ जागा ही महाविकास आघाडी जिंकेल। तुम्हाला किती जागा जिंकतील पश्चिम महाराष्ट्रात असं वाटतं? निवडणूक निकालानंतर त्यांचा भ्रम निराश होईल आणि त्यांच्या मनातले मांडे मनात राहतील, कारण त्यांना मंत्रिपद न मिळालं तर दुःख आहे। त्यामुळे मला वाटतं हे त्यांचं कधी स्वप्न यशस्वी होणार नाही। मला वाटते 57 पैकी जवळजवळ 47 जागा आम्हाला मिळतील। विरोधकांना नेहमीच सत्ताधाऱ्यांच्यावरती टीका टिप्पणी आरोप करायचे असतात, मात्र गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघतोय की हसन मुश्रीफ हे सगळ्यांचे टार्गेट ठरले आहेत। काल देखील सुप्रिया सुळे यांनी तुमच्यावरती पत्रकार परिषदेमध्ये टीका केली, अनेक मुद्दे आहेत ते त्यांनी काढले। का असं वाटते तुम्हाला टार्गेट केले? मी काय त्यांचं खरोखरच काय ऐकलेलं नाही। मला कालही पत्रकार विचारत होते, मी म्हटलं अभ्यास करून मी सांगेन। आता वास्तविक सुप्रियाताईंना माहिती आहे की 35-40 वर्षे पवार साहेब हे महाराष्ट्र समाजवादी काँग्रेस मस्का म्हणून होती, जे चरका चिन्ह होतं, त्यापासून मी त्यांचा कार्यकर्ता आहे। अनेक निवडणुकामध्ये मी त्यांच्यावर सुखदुःखात राहिलेलो आहे आणि मी अग्निपरीक्षा दिलेली आहे, गुरुदक्षिणा दिलेली आहे आणि कोणत्या परिस्थितीमध्ये काय झालेलं आहे त्यांना माहिती आहे, पवार साहेबांना माहिती आहे। अनेक चर्चा, अनेक विचारविनिमय आमचे झालेले आहेत, त्यामुळे त्यांनी हे समजून घेण्याची आवश्यकता होती आणि मला वाटते जी व्यक्ती या सगळ्या मागं षडयंत्राच्या मागं आहे त्यांना पुढे करणं आणि त्यांना हे करणं हे जनतेला आवडणार नाही। मला वाटतं जनता उट्ट काढल्याशिवाय राहणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।